हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायसेस प्रणू चॅनल मध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनल मध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। सो आता उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे। कृष्ण जन्माष्टमी बद्दल आपण एक छान अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत। उद्या तुम्ही ना बरेच पदार्थ बनवू शकता, त्यातला आज आपण एक पदार्थ पाहूया आणि तो म्हणजे आज आपण गोविंद लाडू बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने हे गोविंद लाडू आपण बनवणार आहोत। कृष्ण जन्माष्टमी स्पेशल अशी ही रेसिपी आहे। चला तर मग अजिबातच उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि अगदी मस्त असे गोविंद लाडू कसे बनतात ते बघूया। आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते की आपल्याला काय काय भाजून घ्यायचंय ते। इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा एक छोटी वाटी इतके पोहे घेतलेले आहेत। हे पोहे आता मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान कुरकुरीत असे पोहे आपण भाजून घेतलेत। लगेचच आता यांचा कलर बदलायच्या आधी आपण यांना प्लेट मध्ये काढून घेऊयात। अगदी छान कुरकुरीत असे झालेत। आता हे पोहे इथे थंड व्हायला आपण ठेवून दिलेत। तोपर्यंत पुन्हा ह्याच कढईमध्ये आपल्याला फुटाण डाळ भाजून घ्यायची आहे। एक छोटी वाटी इतकी फुटाण डाळ आपण इथे घेतली। आता इथे आपण जितके पोहे घेतलेत ना, ज्या वाटीने तुम्ही पोह्याचं माप घ्याल ना त्याच वाटीने तुम्हाला बाकीचे सगळे पदार्थ घ्यायचे आहेत। तेवढंच माप आपण आता बाकीच्या पदार्थांचं घेणार आहोत। इथे आपण साधारणतः एक वाटीभर इतकी फुटाण डाळ घेतलेली आहे आणि जी वाटी तुम्ही पहिल्यापासून वापराल तीच बाकी सगळ्या पदार्थांना वापरा। आता इथे फुटाण डाळ अगदी मस्त अशी परतून घेऊयात, भाजून घेऊयात आपण खरपूस अशी। साधारणतः मिनिटभरामध्येच इथे फुटाण डाळ अगदी मस्त अशी खरपूस भाजली गेली। तुम्ही पाहू शकता। हिला सुद्धा आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। आता इथे एक वाटीभर इतकं सुकं खोबरं आपण घेतलंय, ते आता आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचंय। त्याचा कलर बदलला नाही गेला पाहिजे, सफेदच राहायला पाहिजे। फक्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचंय। इथे तुम्ही पाहू शकता खोबरं सुद्धा छान असं खरपूस आपण परतून घेतलेलं आहे। आता त्याला सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घेऊयात। आता हे खोबरं आपण वाटीमध्ये काढून घेऊयात। इथे आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे। आपण गावरान तीळ घेतले, तिथे साधारणतः 3 छोटे चमचे। तीळ ना भाजताना ते तडतडून उडू नये त्याच्यामुळे त्याच्यासाठी ना थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे तीळ उडत नाहीत आणि अगदी छान खरपूस असे भाजले सुद्धा जातात। साधारणतः अर्ध्या मिनिटासाठी आपण हे तीळ खरपूस असे भाजून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता तीळ सुद्धा अगदी छान भाजून घेतलेत आपण। आता हे तीळ आपण ह्या वाटीमध्ये काढून घेऊयात। आता इथे आपण गॅस बंदच ठेवलाय, कढई गरम आहे तोपर्यंत यामध्ये आपल्याला 1 चमचाभर इतकी खसखस भाजून घ्यायची आहे। इथे गॅस आपला बंद आहे, कढई अगदी छान अशी गरम आहे, यातच आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची आहे। इथे खसखस सुद्धा छान अशी भाजून घेतली। आता हिला सुद्धा काढून घेऊयात आपण। तीळ टाकलेल्या वाटीमध्येच खसखस काढून घेऊयात। ना हे 1 वाटीभर इतके शेंगदाणे आपण ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत। पाण्याचा हात लावून आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याची सालं आपण काढून घेतलेत। पाण्याचा हात लावला ना शेंगदाणे भाजताना की सालं अगदी पटकन निघतात आणि शेंगदाणे सुद्धा अगदी छान खरपूस असे भाजले जातात। आता हे साधारणतः 1 वाटीभर इतके शेंगदाणे आहेत। आता हे जे जिन्नस दिसतात तुम्हाला, हे सगळे आपण 1 वाटीभर इतके घेतलेले आहेत। प्रत्येकाचं समान प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे। यामध्ये साधारणतः आपण 3 चमचे इतके तीळ आणि 1 चमचा इतकी खसखस घेतलेले आहे। असं साधारणतः हे सगळं प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे। आता आपल्याला ना एक एक करून हे सगळे पदार्थ मिक्सरला वाटून घ्यायचे। मी तुम्हाला लगेचच दाखवते। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पोहे मिक्सरला वाटून घेणार आहोत। आता हे पोहे आपण मिक्सर मधून वाटून घेतलेत। अगदी छान अशी पावडर तयार करून घेतली पोह्यांची। आता ही फुटाण डाळ आपल्याला यामध्ये वाटून घ्यायची आहे। ही फुटाण डाळ आपण मिक्सर मधून छान अशी वाटून घेतली आहे। आता हे खोबरं आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे। इथे आपण खोबरं मिक्सर मधून अगदी छान असं वाटून घेतलंय। शेंगदाणे आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहेत। त्यामध्येच आपल्याला हे तीळ आणि खसखस सुद्धा वाटून घ्यायचं आहे।
आता इथे शेंगदाणे, तीळ आणि खसखस याचे सुद्धा आपण पावडर तयार करून घेतले. इथे साधारणतः जे आपण पहिलं माप घेतलेलं ना त्याच मापाच्या अकॉर्डिंग 1.5 कप इतका आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आपण सगळं 1-1 कप इथे घेतलेलं, गूळ मात्र आपल्याला 1.5 कप इतका घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपण साधारणतः त्याच मापाने 1.5 कप इतका गूळ घेतलेला आहे. इथे आता आपल्याला वेलची पावडर टाकायची 1/2 चमचा. हे सगळं ना आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हातानेच हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण. हे सगळं मिश्रण आता आपण छान असं मिक्स करून घेतलंय. आता हेच मिश्रण ना आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय पुन्हा एकदा. आता हे सगळं मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा मिक्सर मधून वाटून त्याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. थोडं थोडं करून हे सगळं मिश्रण आता आपण मिक्सर मधून वाटून घेऊयात. अशा पद्धतीने सगळं मिश्रण आता मिक्सर मधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथे ना हे सगळं मिश्रण आपण आता मिक्सर मधून वाटून घेतले. आता लगेचच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे. तर तुम्ही आपलं मिश्रण बघू शकता. असा लाडूचा गोळा होतो ह्याचा. पण आपण थोडा तुपाचा पण ह्याच्यामध्ये वापर करणार आहोत. आपण 1 ते 2 चमचे तूप टाकणार आहोत त्याच्यात. साधारणतः 1 ते 2 चमचे तूप आपल्याला यामध्ये टाकायचे. जास्त तूप इथे लागत नाही हे वाले लाडू बनवायला. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. किती छान असा ओलसरपणा आलाय मिश्रणाला, तुम्ही इथे पाहू शकता. लगेचच आपण हे लाडू वळून घेऊयात. आणि अगदी इझिली लाडू वळले जातात ना, कोणीही हे लाडू अगदी इझिली वळू शकतो. इथे तुम्ही पाहू शकता अगदी इझिली हे लाडू वळले जातात आणि खूप छान असा लाडू तयार झालाय. तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान असे आपले गोविंद लाडू बनून तयार आहेत. नावाप्रमाणेच दिसायला सुद्धा एकदम छान दिसतात. त्याचप्रमाणे जितके छान दिसतात ना तसेच खायला सुद्धा छान लागतात. आता जर तुम्ही हे लाडू लगेच संपवणार असाल तर त्याच्यामध्ये दुधाचा वापर करू शकता. आणि आता हे जे लाडू आपण बनवलेत ना ते 3-4 दिवस अगदी आरामात टिकतात ना. 10 दिवस पण टिकतात. अगदी 10 दिवस आरामात टिकतात हे जे लाडू आपण बनवले. तुम्हाला लगेच खायचे असतील लाडू तर तुम्ही दुधाचा वापर सुद्धा ह्या लाडू मध्ये करू शकता. अप्रतिम लागतात दुधाचा वापर करून सुद्धा हे लाडू. आणि आता हे जे आपण लाडू बनवलेत हे 10 दिवस अगदी आरामात टिकतात. अगदी छान गोविंदाप्रमाणे गोड गोड असे लाडू दिसत आहेत. दिसायला जितके छान दिसतात ना खायला तितके भारी लागतात. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही हे लाडू नक्कीच करू शकता. आणि हे करा, तुम्ही करून बघा कसे होत आहेत आणि कसे लागतात ते. ह्याच्यामध्ये आपण मुठभर पोह्याचा वापर केलाय म्हणून तुम्ही ह्याला सुदामा गोविंद लाडू सुद्धा म्हणू शकता. त्याच कृष्णाच्या आणि सुदामाच्या गोष्टीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पोह्याचा सुद्धा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे ह्या लाडवांना गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू असं सुद्धा म्हणतात. तुम्ही या जन्माष्टमीला ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.